शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा। आज दिनांक 23 रोजी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर गायीला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करावे यासाठी निदर्शने करण्यात आली व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत माननीय राष्ट्रपती भारत सरकार यांना सुद्धा निवेदन पाठविण्यात आले। खऱ्या अर्थाने मागील 10 वर्षापासून संपूर्ण भारत देशात गो अत्याचारच्या नावाखाली अनेक नागरिकांच्या हत्या करण्यात आल्या। गोवंश वाहतुकीच्या नावाखाली अनेक दाड्या लुटण्यात आल्या, अनेक नागरिकांना मारण्यात आले। कधी रेल्वेमध्ये कधी बसमध्ये कुणी जेवण करत असेल त्याच्यावर सुद्धा हल्ला करण्यात आला। खऱ्या अर्थाने संपूर्ण देशामध्ये गायीच्या नावाने काही जातीयवादी शक्तीने धार्मिक द्वेष निर्माण करून धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून खऱ्या अर्थाने आज काळाची गरज आहे की संपूर्ण भारत देशामध्ये गायीला संरक्षण देण्याच्या उद्देशाने गायीला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करण्यात यावे। कारण आपल्या देशात काही राज्यात त्याला बंदी आहे, परंतु काही राज्य त्याला बंदी घालत नाही। त्यामुळे शेतीला उपयोगी असलेले अशा गायींच्या संख्या कमी होत असल्याने छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड प्रमुख मागणी करत आहे की राष्ट्रपतींकडे आम्ही मागणी केली आहे की संपूर्ण देशात गायींना राष्ट्रीय पशु म्हणून घोषित केल्यास सर्व समस्यांचा समाधान एकाच कायद्यात होईल। म्हणून सरकारने हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अन्यथा संघटनेच्या वतीने प्रचंड आंदोलन उभे करण्यात येईल याची नोंद घ्यावी। सदर आंदोलनामध्ये संघटनेचे अध्यक्ष अजित पठाण, मुख्तार शेख, माजिद पठाण, धोरण महाराज, परमेश्वर महाराज, हाजी रफीक दूधवाले, शफीक ताजी, अमजद शेख, फयाज शेख, रईस अतार, श्याम गायकवाड, बबलू शेख, सलीम खान, रफीक साबिर, नदीम अनियार, मोहसिन शेख आदी उपस्थित होते। ब्रह्मचारी डॉक्टर उचितराव धोरण महाराज, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा। मी स्वतः गोरक्षणचा एक संचालक आहे, पण आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड यांच्यातर्फे जाहीर आवाहन करण्यात येत आहे की गायीला राष्ट्रीय पशु घोषित करावा। याच्या संघटनेला माझा पूर्ण पाठिंबा आहे। पण या ठिकाणी आज या देशामध्ये आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आज गायीच्या बाजूला कोण आहे आणि गायीच्या विरोधात कोण आहे। आपल्या देशामध्ये 5 कत्तलखाने मोठे हिंदूचे आहेत आणि ते RSCच्या लोकांचे आहेत, ते ब्राह्मणाचे आहेत। तिथं करोडो गायीची कत्तल होते, आडवा मांस निर्यात होते। पण एखाद्या मुस्लिम समाजाला म्हणतात तिथं गाई इथं गाडीमध्ये टाकून आणली, त्याला पकडतात, त्याला टार्गेट केलं जाते, खऱ्या मुस्लिम समाजामध्ये बदनाम केलं जाते। हा एक फार मोठा धंदा चालू आहे, त्याच्यामध्ये जनतेने जागृत व्हायला पाहिजे। आणि याच्या नावाखाली हिंदूचं एक वातावरण तयार करून हिंदूने सत्ता भोगत नाही लोक। आज या ठिकाणी त्या लोकांचा 100% या ठिकाणी पाठिंबा आहे। राष्ट्रीय पशु घोषित करावा। आज मी सुद्धा एक गोरक्षण संचालक आहे, पण आम्हाला कोणी हिंदू सहकार्य करत नाही। पाणी गाईला पाणी देत नाही, चारा देत नाही, कोणते सरकारचं सहकार्य नाही आहे। समजा कोणी गाय शेतात तर गेली तर कंडोळ्यात टाकतात, चारा देत नाही, पाणी पाजत नाही, अडथळे आणतात। आज हिंदू सगळे लोक गाईला पोसत नाही। आज बजरंग दलाचे लोक गाई वाहून देताना पकडतात आणि त्या लोकांना मारहाण करतात, ड्रायव्हरला मारहाण करतात। पण एकाही बजरंग दलाचे नेते घरी गाय नाही, गायची सेवा करत नाही। आज जेवढे भारतामध्ये हिंदूचे नेते आहेत, राष्ट्रीय जनता भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, त्याच्या घरी गाय नाही, फक्त गायच्या नावावर राजकारण करतात आणि गल्लाहूर राजकारण करून कोण करू राहिले आणि जनते फसवणूक करू राहिले। तर जनतेने जागृत व्हावं आणि आता याच्यापासून जनतेनं थोडी धाक याची चालू केली आहे। मुळा याच्यावर करोडो संपत्ती जमा करून राहिले, लोक सत्ता होऊन राहिले, तर याला हटवा आता बस झाले। संपूर्ण देशामध्ये गो हत्येच्या नावाखाली मॉब लिंचिंग सुरू आहे। कुणी घरामध्ये काय खातं याची चौकशी करण्यासाठी जातीयवादी शक्ती लोकांच्या घरात घुसतात, त्यांच्या फ्रीजमध्ये कसलं मांस आहे त्याची चौकशी करतात, रेल्वेच्या डब्यामध्ये कोण काय खात आहे त्याची चौकशी करतात, गाडीमध्ये वाहनामध्ये एखादं जनावर जात असतं तर ते कोणाचं आहे याची चौकशीच्या नावाखाली त्या ड्रायव्हरला मारझोड होते, त्याची हत्या केली जाते। आणि मॉब लिंचिंगच्या नावाखाली गो हत्येच्या नावाखाली काही जातीवादी शक्ती हे आपलं साधन म्हणून साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात आणि काही राजकीय शक्ती या गायीच्या नावावर लोकांना घाबरवण्याचा आणि देशात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात।
जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये गाईला हा राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करावं अशी प्रमुख मागणी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने आम्ही करत आहोत. कारण खऱ्या अर्थाने जर गाईचं संरक्षण करायचं असेल, फक्त हिंदुत्ववादी सरकार म्हणून चालणार नाही, फक्त हिंदुत्ववादी नेते म्हणून स्वतःला चालणार नाही, तर हिंदुत्वाची खऱ्या अर्थाने जर गाईसाठी तुमच्यामध्ये मनामध्ये जर प्रेम असेल तर तुम्हाला गाईला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करावं लागेल. आणि संपूर्ण देशामध्ये किंवा अर्ध्या भारतामध्ये तो हत्येला बंदी नाही. अर्ध्या भारतामध्ये जो हत्या चालू आहे, मग तेथे भाजपचं सरकार आहे, मग तेथे हिंदुत्ववादी सरकार आहे. ते सरकार झोपलेलं आहे का? आपल्या देशाचे अर्धे मंत्री हे बीज खातात, हे स्वतः त्याच्या तोंडाने सांगतात, मग त्यांच्यावर बीजची बंदी का नाही? आणि म्हणून आम्हाला या आमच्या गोमातेला वाचवण्यासाठी गाईला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करावं अशी प्रमुख मागणी आम्ही राष्ट्रपतीकडे करत आहोत. कारण हिंदुत्ववादी म्हणणारे मोदी आणि हिंदुत्व म्हणणारे फडणवीस हे कधीच गाईला राष्ट्रीय पशु घोषित करू शकत नाही. कारण यांचं हिंदुत्व हे फक्त राजकारणासाठी आहे, हिंदू मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करण्यासाठी आहे. खऱ्या अर्थाने गोमातेची जर रक्षा करायची असेल तो गोमातेला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करावं अशी प्रमुख मागणी आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने करतो.